मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला आणि शरीराला प्रसन्न करून जातो। सहवासातील माणसाचं देखील असंच असतं। काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात, तर काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांच्या हातून ओढ नसतेच। चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं। शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं। शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। शरीराला वय असतं, पण मनाला ते कधीच नसतं। शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं। माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते। म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो। आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं। आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे। ती प्रत्येकाच्याच वाटेला येतेच असे नाही। आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे, नशिबानं कधी भेटली तर हळूवार जतन करून ठेवावीत, कदाचित पुन्हा भेटतील या ना भेटतील। आय होप मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।